नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या कथा एक साहित्य प्रकार यामधील पहिली कथा आहे शोध. वपू काळे यांची कथा आहे. सर्वप्रथम वपू काळे यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. वपू काळे मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार. कथानकाचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झाले. त्यांचे कथा सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांच्या अंगी होती. लोंबकणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, एक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय असे अनेक कथासंग्रह प्रकाशित. आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे वपूंची कथा वाचक प्रिय. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या, रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच, पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्याचे संग्रहही प्रकाशित. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु भा भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी वपूंना सन्मानित केलेले होते. शोध या कथेमध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे का, वपू काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये यात दिसून येतात. कथेचा आरंभ म्हणजे सुरुवातच मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास, या कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो, कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक याची एकसंध गुंफण कशा प्रकारे केली आहे, विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यामधून नाट्य कसे निर्माण झाले आहे, अनु आणि तिचा एक रुपयाचा नोटेचा शोध याच्या भोवती सगळे कथानक कसे फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो इत्यादी प्रश्नाच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करावा. कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवनव्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासनायोग्य आहेत. या कथेच्या विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. तर बघा आपण वपूंची शोध या कथेला प्रारंभ करूया. अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तरी ती गप्प राहिली. मी मुक्ताकडे पाहिलं, तिनंही माझ्याकडे त्याच नजरेने पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. रात्री 12-12:30च्या सुमारास कुठे जाणार? अनुचं जेवण आटोपलं होतं. आता बघा, अनु ही एक व्यक्तिरेखा आहे आणि या अनुच्याच व्यक्तिरेखेमध्ये तिचा 1 रुपया नोटेचा शोध पूर्ण या कथानकामध्ये दिसतो. तर लेखक म्हणतात की अनु, आम्ही तुझी दोघंही माफी मागतो, पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नको. का गप्प राहिलेस तू? मुक्ताकडे पाहिलं मी आणि माझ्याकडे त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं? आता दिवस होता तो गोष्ट वेगळी होती, पण रात्र आहे म्हणून आपण कुठे जाऊ शकत नाही. अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता बांधाबांध करून, पण रात्री 12:30च्या सुमाराला जाणार कुठे? अनुचं जेवण आटोपलं. हात धुवायला न जाता तशीच पानावर बसून होती. अनु मुक्ताला बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. आता बघा त्यांनी काय सांगितलं, हात धुवायला ती गेलीच नाही, पानावर जेव्हा आटपलं पण पानावर तशीच बसून राहिली. अनु असं मुक्ताने थोडं हाक मारली, बोलण्याचा प्रयत्न केला,
पण मुक्ताकडे नजर रोखीत नजर देत ती पुन्हा म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. या स्वरात नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांना जिव्हारी लागला. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल या स्वरूपाची नव्हती. सकाळपर्यंतच्या काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढा प्रश्न होता. एकमेकांशी या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनी ओळखलं होतं. सकाळी तरी आता आम्ही काय करणार होतो? 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असंच म्हणत अपराधासारखं जिना उतरणार होतो ना. आता सांगितलं बघा का अनुच्या स्वरातली नाराजी. वपू काळे यांची शोध ही कथा आपण अभ्यासत आहोत. आपण ही गोष्टी रूपातच कथा अभ्यासायची आहे. त्यामुळे जशी आपण लहानपणी आपल्याला आपल्या आजीने, आईनी, वडिलांनी किंवा कोणीही गोष्ट सांगितलेली असते आणि ती गोष्ट जशी आपली कायम स्वरूपी डोक्यात राहते तशीच ही शोध कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपण प्रथम वपू काळे यांचा परिचय करून घेतलेलाच आहे. तर कथेला मी सुरुवात करते. मी माणूस शोधतो या कथासंग्रहातील शोध ही एक कथा आहे. आता बघा कथेला सुरुवातच अशी केलेली आहे की अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नको. मी एवढं म्हणालो म्हणजे लेखक, तरी ती गप्प राहिली. ती मुक्ताकडे पाहिलं, तिनंही मायाकडे त्याच नजरेने पाहिलं. नंतर काय करावं सुचेना. रात्री 12:30च्या सुमारास कुठे जायचं आपण? तर बघा काय लेखक असं का म्हणतात? तर बघा या कथेमध्ये अनु हे एक प्रमुख पात्र आहे. अनु ही काहीशी विक्षिप्त पण जगाच्या दृष्टीने वेडी असणाऱ्या अशा अनुच्या हृदयात अपार प्रेम, मानवता आणि करुणा भरलेली आहे. अफाट बुद्धिमत्ता आणि वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा असताना पण एवढं भांडवल असताना ती डॉक्टर न बनता काय बनते? नर्स बनते. वडिलांच्या सुरक्षित घराचा आश्रय सोडून ती स्वतः आपलं स्वतःचं मूल्यमापन करायला ती काय करते की एक नवीन तयारी दाखवते. आणि तिला असं वाटते की आपण समाजात मिसळल्याशिवाय आपल्याला समाज कळत नाही, ही तिची श्रद्धा असते. त्यामुळे समाज म्हणजे एक व्यक्तीच आहे आणि या समाजाचा शोध आपण जेव्हा घेतो त्यावेळेला समाजात मिसळून वागतो. त्यासाठी ती घरातून बाहेर पडते आणि मुंबईमध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये नर्स बनून रुग्णसेवा करू लागते. मुंबईत आल्यानंतर उतरण्यासाठी अनुची खोली हक्काची जागा असते. आणि लेखक जेव्हा मुंबईला येतात, लेखक म्हणजे कोण? वपू काळे. त्यावेळेला ते नेहमी कुठे उतरतात? अनुच्या घरी उतरतात. अशाच एका भेटीमध्ये लेखक अनुकडे उतरतात आणि लेखकाच्या या मुंबई मुक्कामात त्यांचे स्नेही म्हणजे मित्र भिडे पती पत्नी त्यांना भेटायला जातात. त्यांना घरी परत जाताना टॅक्सीवाल्याकडे सुटे पैसे गोळा करताना 1 रुपयाची नोट कमी पडते. यातून लेखक अनुच्या टेबलावरील काचेखाली ठेवलेली एक नोट मित्राला देतो. तीच ती 1 रुपयाची नोट. एवढीशी ती रुपयाची नोट, पण अनु खूप त्यावेळेला त्या नोटेवरून की रणकंदळ माजवते. ही एवढी का रागावली? हा फक्त 1 रुपयासाठी किंवा 1 रुपया नोटेसाठी हे कोणालाही कळत नाही. तिचा एकूण अवतार पाहता लेखक आणि त्यांची पत्नी शेवटी भिडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतात. जर भिड्याने ती नोट टॅक्सीवाल्याला दिली नसेल तर आपल्याला ती परत घेता येईल असा या दोघांचा विचार असतो. पर दुर्दैवाने भिड्यांनी ती नोट टॅक्सीवाल्याला दिली होती. त्या टॅक्सीवाल्याच्या गाडीसमोर एक म्हातारा आल्याने भिड्यांच्या घराशेजारी असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सीवाल्याला ठेवण्यात आले होते. कदाचित त्याच्याकडे नोट तशीच असेल या आशेवर सगळे पोलीस स्टेशनला जातात. पण मधल्या कालावधीत टॅक्सीवाल्याने समोरच्या हॉटेलवाल्याला ती नोट दिलेली असते. मग पुन्हा एकदा सगळे हॉटेलवाल्याकडे जातात.
सुदैवाने त्याच्याकडे नोट सापडते आणि सगळेजण एक मोकळा निश्वास सोडतात. अनु अत्यंत प्रेमाने ती नोट घेते. त्या नोटेवर बॉलपेनने सुनीता असं नाव लिहिलेलं असते. सगळेच जण चकित होतात. या नोटेत एवढी भावनिकदृष्ट्या अनु का गुंतली आहे हे सगळ्यांना समजत नाही. तेव्हा अनु त्या ठिकाणी या नोटेची कहाणी उलगडते. ती ज्यावेळेला केम रुग्णालयात कामाला असते त्यावेळेला एकदा लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अनुची ड्युटी लागलेली असते. तिथे 8-9 वर्षाची मुलगी सुनीता ही ॲडमिट झालेली असते. तिच्या जगण्याची आशा सगळ्यांनी सोडून दिलेली असते. तिच्या पायाला हाताला अनेक नळ्या लागलेल्या असतात. नाकात ऑक्सिजनची नळी असते. असा हा अभागी जीव सगळ्या नळ्यांमध्ये आपला असह्य वेदना तो काय करत असतो, सहन करत असतो. या तिच्या असह्य वेदना अनुला बघवत नाही. तिच्या यातना वेदना कमी व्हाव्यात म्हणून अनु ऑक्सिजनची नळी सोडून इतर नळ्या डॉक्टरांच्या परवानगीने काढून टाकते. त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक अपार समाधान, सुख निर्माण होते. नळ्या काढल्यानंतर ती कृतज्ञतेपोटी अनुला थँक्यू ताई असे म्हणते. आणि ती मुली अशी जगणारच नव्हती. मग आयुष्याचे काही क्षण ती का सुखाने जगू शकत नाही असं अनुला वाटते आणि म्हणून अनु नळ्या काढण्याचा विचार डॉक्टरांना बोलून दाखवते. दुसऱ्या दिवशी अनु ड्युटीवर जाते. पण तोपर्यंत ती मुलगी हे जग सोडून गेलेली असते. प्राण सोडताना त्या छोट्या मुलीने म्हणजे सुनीताने आपल्या खाऊचा 1 रुपया अनुला द्यावा अशी तिच्या आईकडे विनंती केलेली असते. हीच ती 1 रुपयाची नोट मिळवायला अनुसकट सगळ्यांनी जीवाचा खूप मोठा आटापिटा केलेला असतो. टॅक्सीवाल्याला ही हकीकत ऐकून अनुला सल्ला देतो टॅक्सीवाला की ताई, असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. तो अनुला म्हणतो, आमच्याही टॅक्सीत एखादा माणूस येतो की त्याने टॅक्सीतून उतरू नये असं वाटतं, पण त्याचं स्थळ डेस्टिनेशन आलं की माणसं निघून जातात. मग आम्ही नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला सज्ज होतो. तूही अशीच वाग. फक्त कॉट नंबर लक्षात ठेव. कॉटवर कोण झोपलं आहे याचा विचार तू करू नकोस. अनु त्या टॅक्सीवाल्याला विचारते, सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? त्यावेळी टॅक्सीवाला खिन्नपणे म्हणतो की तुझी 1 रुपयाची नोट गेली तर तुझी अवस्था झाली. तिला शोधत तू इथपर्यंत आलीस, पण माझी तर पोटची पोरगी हे जग सोडून गेली आहे, तेव्हा मी काय केलं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, याच ठिकाणी आपली ही कथा संपते आणि टॅक्सीवाला सांगतो की मला काय झालं असेल की ज्या वेळेला काय केलं, माझी मुलगीच मला सोडून गेली आहे. अशी ही भावविभोर कथा सुरुवातीपासूनच मनाचा ठाव घेते. प्रसंगामधून कथानकाला वेगळीच कलाटणी मिळत राहते. अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती सगळं कथानक फिरत राहते आणि शेवटी रहस्याचा उलगडा होतो. कथेचा विषय, पात्र, प्रसंग, रोजच्या जीवनव्यवहाराशी संबंधित संवाद हे आपल्याला या कथेमधून मिळतात. आता या कथे नायिका अनु ही मुंबईतील केएम रुग्णालयात नर्स म्हणून आहे, सेवारत आहे हे आपल्याला कळते. ती अनु ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. घरातील चांगलं सुशिक्षित वातावरण सोडून समाजाचं सत्य शोधायचं आहे तिला आणि म्हणून ती आपल्याला जे आवडेल त्या कामात स्वतःला झोकून देते. तिच्या वर्तणुकीने हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, डीन, फिजिशियन, मेट्रन या सर्वांचं मन तिने जिंकलेलं आहे. अशा मुंबईत राहणाऱ्या अनुकडे लेखक आणि त्यांची म्हणजे पत्नी राहायला आलेली असते आणि मुंबई मुक्कामात तुम्हाला कळालं असेल की भिडे पती पत्नी लेखकाला जेव्हा भेटायला येतात तर हे टॅक्सीवाल्याला दिलेली ती 1 रुपयाची नोट, या नोटेभोवती हे कथा कसं फिरतं. या प्रसंगामुळे अनुच्या वागण्यातील प्रचंड कुतूहल वाचकांच्या मनात निर्माण होते की कारण एवढी समंजस असणारी अनु घरी आल्या पाहुण्यावर केवळ 1 रुपया नोटेसाठी अबोळा धरते, त्यांच्या रागावते
आणि त्यामुळे की या 1 रुपयाच्या नोटेसाठी असणारा शोध आपण काय करतोय, घेतोय. आणि त्यामुळे की वाचकांसमोर ही कथा वाचताना किंवा आपण अभ्यासताना त्यामध्ये उत्सुकता निर्माण होत असते. आता जेव्हा लेखक त्या त्या ठिकाणी राहायला येतात आणि त्यांना वाटत पण नसते की एवढ्याशा गोष्टीवरून अनु काय करणार आहे, एवढा मोठा रणकंदळ माजवणार आहे. इथे तर खरं तर वेगळाच कथा, वेगळीच कलाटणी घेते. ही नोट म्हणजे एका 8 वर्षाच्या पेशंटने अनुला दिलेली असते आणि ही तिची आठवण असते. तिचा मृत्यू नक्की, शरीराला अनेक नळ्या जोडलेल्या असतात, तिला प्रचंड त्रास होतो. याचा सगळा अनुभव अनुने घेतलेला असतो. त्यामुळे की अनुला असं वाटते की आपण तिची यातनं काय करतोय, सुटका करतोय. त्या मुलीने दिलेली नोट ती 1 रुपयाची नोट असते. ही नोट घेऊन अनु जेव्हा ती टेबलावर काचेच्या एका ग्लासच्या खाली ठेवते, ती नोट कोणतरी घेईल किंवा त्या नोटेनंतर की त्या नोटेवर त्यांनी सुनीता हे नाव लिहिलेलं असते. आणि त्यामुळे की याच एका नोटेसाठी आपल्याला ही कथा फिरताना दिसते. आणि हाच नोटेचा शोध हा वपू काळेंनी शोध या कथेमधनं आपल्याला दाखवलेला आहे किंवा सांगितलेला आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण शोध या कथा साहित्य प्रकारामध्ये ही कथा कशी आहे ही आपण अभ्यासलेली आहे. पण त्याशिवाय आपल्याला त्यामध्ये आलेले अनुचे पात्र समजले आहेच. भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यानंतर कथेला अचानक मिळालेली कलाटणी, यामध्येच ही कथा आपल्याला गुरफटताना दिसते. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ही कथा पूर्ण कळालीच असेल. पण तुम्हाला एक लक्षात येईल की या कथेमध्ये जे भिडे दाम्पत्य आहे हे टॅक्सीने घरी जात होते. त्या टॅक्सीवाल्यासमोर एक म्हातारा व्यक्ती आल्याने भयंकर अपघात घडतो आणि भिडे यांनी माणुसकी दाखवत त्या वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. टॅक्सीवाल्यांनी त्या अपघातात जराही चूक नाही हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्याला योग्य न्याय मिळावा का टॅक्सीवाल्याला योग्य न्याय मिळावा आणि त्याची काहीही चुकी नाही आहे, या हेतूने भिडे नवरा बायको त्याच्या बाजूने पोलीस स्टेशनला गेले. खरं तर ते टॅक्सीतनं उतरून सहज सुटू शकत होते. पण त्यामध्ये ते न निघून जाता पोलीस स्टेशनला गेले. या ठिकाणी का भिडे दाम्पत्याने कशी माणुसकी दाखवली आहे हे आपल्याला कळते. या कथेमध्ये असणारा हा टॅक्सी ड्रायव्हर हा खूप सालस, मेहनती आणि प्रामाणिक असा आहे. तो नवशिका आहे. पण त्याची काही चूक नसता चौकात घडलेल्या अपघातामुळे की त्याला पोलीस स्टेशनला जावं लागतं. या ठिकाणी या भिडे दाम्पत्याने जे त्याच्यावर उपकार केलेले आहेत त्यावरून त्यांच्यातील कृतज्ञतेचं दर्शन आपल्याला घडतं. भिडेने दिलेल्या भाड्याच्या पैशातील 1 रुपयाची नोट बदलून देण्याची भिडेची विचित्र मागणी ती कशी तो पूर्ण करतो. बिनधास्तपणे त्याच्या खिशातील सर्व नोटा न मोजता तो भिड्यांच्या हातामध्ये देतो. त्याची कार्यतत्परता व इतरांना मदत करण्याची वृत्ती दिसून येते. अनुला हवी असे नोट मिळेल असं बघून तो नोटेचा शोध घेण्यासाठी सगळ्या ठिकाणी ते फिरतात. त्याशिवाय की अनुला नोटेचा शोध का निष्प्रजा ठरतो असं वाटत असताच टॅक्सीवाल्याने नोट मिळेल साहेब असे सांगितले. अर्ध्या तासापूर्वी पोलीस स्टेशनसमोरील हॉस्पिटलमध्ये उसळपाव खाल्ला गेला. तिथे नोट मिळेल या आशाने सगळे हॉटेलमध्ये जातात. हॉटेल मालक का 1 रुपयाच्या नोटेचे पूर्ण पुडके त्यांच्याकडे देऊ करतो. अनुने त्या नोटेवर लाल अक्षरात बॉलपेनने सुनीता असं नाव लिहिलेलं असते. त्यानंतर ते सांगताच नोटेचा शोध त्या दिशेने धावतो. 1 रुपयाची नोट सापडली. नोटेचा शोध संपला. 1 रुपयाच्या नोटेच्या शोधासाठी कथेतील सगळ्या पात्रांची धावाधाव सुरू होते. एकातून एक अशा शोधस्थळांची, घटनास्थळांची साखळी तयार होते आणि शेवटी ती नोट सापडते आणि त्या नोटेमागचं रहस्य अनुकडून आपल्याला कळते. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्युटीला गेली अशी ही अनु
त्या ठिकाणी ॲडमिट झालेली ती छोटी मुलगी, त्यानंतर तिची प्रकृती, त्या नळातनं केलेली सुटका, त्या सगळ्या लागलेल्या शरीराला नळ्या आणि त्यातनं झालेली सुटका, हे सगळं आपल्याला अगदी समोर दिसते. अनुला त्या मुलीच्या वेदना बघवत नाहीत आणि त्यामुळे शेवटी तिला काही क्षण हे सुखाने जगता यावे, त्यामुळे अनुने केलेली धावपळ. त्यानंतर की ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि 15 दिवसानंतर त्या मुलीची आई शोध घेत घेत अनुला गाठते आणि त्यानंतर त्या सुनीताने, म्हणजे त्या लहानशा पेशंटने जी दगावलेली आहे, तिनं दिलेलं ते पाकीट ती अनुकडे देते आणि त्यामुळे का हे त्या नर्सताईला दे असं तिने मरणापूर्वी आपल्या आईला सांगितलेलं असते. मुलीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती 1 रुपयाची नोट अनुला ती घेण्याचा आग्रह करते. अशी ही हृदयाला भिडणारी कथा आपल्याला व.पु. काळे यांनी शोध या कथेद्वारे सांगितलेली आहे. व.पु. काळे यांच्या अनेक कथांपैकी शोध ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो समजलेच आहे. ही कथा अनु नावाची व्यक्तिरेखा व तिच्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती फिरताना आपल्याला दिसते. निवेदक व त्याच्या पत्नीने अनुची 1 रुपयाची नोट भिडे पती पत्नीला दिल्याचे कळतात अनुचे नाराज होणे, तुटक वागणे आपल्याला या ठिकाणी दिसते. अनुच्या सांगण्यावरून त्या नोटेचा शोध सुरू होतो. 1 रुपयाच्या नोटेमागचे रहस्य काय असेल याची उत्सुकता कथेतील इतर पात्रांच्या आणि वाचकांच्या मनात ताणली जाते. ती 1 रुपयाची नोट मिळेपर्यंत त्या शोध मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला खूप खटपट करावी लागते. ती नोट सापडल्यावर त्या मागची एक हृदयद्रावक कहाणी आपल्या सर्वांसमोर अनु कथन करते. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या एका लहानशा मुलीच्या इच्छेखातर अनुला ही नोटेरूपी अनमोल आठवण मिळालेली असते. ही नोट सापडता क्षणी तिचा शोध संपतो, परंतु जी वस्तू शोधूनही सापडणार नसते त्या वस्तूचा शोध अत्यंत वेदनादायी असतो, हे वास्तव मात्र टॅक्सीवाल्याकडून अनुला कळते. जवळची व्यक्ती कायमची निघून जाते तेव्हा तिचा शोध त्या ठिकाणी खुंटतो किंवा खुंटतो असा मन सुन्न करणारी अशी ही कथा आपल्याला लेखक या ठिकाणी कथेचा शेवट करताना दिसत आहे. धन्यवाद.